हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भधारणेसाठी गर्भाशयाचं तोंड उघडलं आहे हे घरच्या घरी 1 मिनिटाची टेस्ट करून तुम्ही कसं जाणून घेऊ शकता। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गर्भधारणेसाठी गर्भाशयाचं जेव्हा तोंड उघडतं तेव्हा आपल्याला खूप महत्त्वाची अशी लक्षणे दिसतात, पण काही स्त्रियांना ती लक्षणं दिसत नाहीत, त्यांना ओव्ह्युलेशन प्रेडिक्ट होत नाही। त्यांची इरेग्युलर सायकल असते, कधी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी येते, काही स्त्रियांची लॉंग सायकल आहे 35-37 दिवसांची। मग अशा सायकलमध्ये तुम्हाला ओव्ह्युलेशन लवकरात लवकर प्रेडिक्ट होत नाही आणि जर ओव्ह्युलेशनमध्ये संबंध ठेवले नाही तर गर्भधारणा होत नाही। कारण जर स्त्रीबीज गर्भधारणेसाठी तयार होत आहे तर ते रप्चर होत आहे, तर त्यानंतर तुम्हाला काही लक्षणं दिसणं गरजेचं आहे। मग त्यालाच आपण म्हणतो ती ओव्ह्युलेशनची लक्षणे। मग ही ओव्ह्युलेशनची लक्षणे जर तुम्हाला दिसत नसतील तर तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं आणि ओव्ह्युलेशन होणं खूप गरजेचं आहे। ओव्ह्युलेशन ही प्रक्रिया गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाची आहे। ओव्ह्युलेशन तुम्ही प्रेडिक्ट करणं, ओव्ह्युलेशन तुमच्या लक्षात येणं आणि त्यावेळेस तुम्ही संबंध ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर 100% ओव्ह्युलेशन प्रेडिक्ट केलं तर तुमचे गर्भधारणा होण्याचे चान्सेस असतात ते 90 ते 95% वाढतात। कारण ओव्ह्युलेशनच्या दिवसामध्ये पूर्ण मासिक पाळीच्या फक्त हे 24 ते 36 तास असे असतात जेव्हा तुमचं ओव्ह्युलेशन होतं आणि तिथे फर्टिलायझेशनसाठी स्त्रीबीज अवेलेबल असतं। त्यावेळेस जर संबंध आले नाही, शुक्राणू तिथे पोहोचले नाहीत तर फर्टिलायझेशन होत नाही आणि गर्भधारणा देखील होत नाही। त्यामुळे ओव्ह्युलेशन खूप महत्त्वाचं आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर तुम्हाला कोणतेही लक्षणं दिसत नाही, ओव्ह्युलेशन किट वगैरे तुम्ही वापरू शकत नाही, कारण ओव्ह्युलेशन किट जी असते ती कॉस्टली असते आणि तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक मंथमध्ये ती ॲफोर्ड करू शकत नाही। आणि प्रेडिक्ट ओव्ह्युलेशन किट जे आहे त्याच्यावरती देखील आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत, पण ओव्ह्युलेशन किटपेक्षा देखील घरच्या घरी जर तुम्ही कोणताही खर्च न करता ही टेस्ट करू शकता, हे जर ऑब्झर्व करू शकता तर हे तुम्ही नक्की करून पहा। फक्त ही टेस्ट करताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यासाठी खूप प्रिकॉशन्स आहेत, कारण त्याच्यामध्ये इन्फेक्शनची रिस्क असू शकते आणि जर इन्फेक्शन बसलं तर पुन्हा एकदा तुम्हाला गर्भधारणेमध्ये अडथळा येतो। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन पहा। कशी करायची 3 की पॉईंट मी सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला ती टेस्ट करताना लक्षात येईल की तुमचं ओव्ह्युलेशनच्या वेळेस नेमकं सर्व्हिसची पोझिशन कशी आहे आणि इतर वीज कशी असते। मग या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरू करूया। जर तुम्हाला सर्व्हिक्स ओपनिंग जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्व्हिक्सची, स्त्रीच्या गर्भाशयाची व्यवस्थित नॉर्मल पोझिशन कोणती असते ते माहिती असणं गरजेचं आहे। ही जी इमेज मी तुम्हाला दाखवत आहे ते आहे स्त्रीचं गर्भाशय आणि वरचा जो पार्ट असतो तो असतो गर्भाशय, युटरस आपण त्याला म्हणतो, आणि त्या खालचा जो 1/3 पार्ट असतो तो असतो सर्व्हिक्स। आणि हे जे सर्व्हिक्स असतं ते वरती गर्भाशयाला अटॅच असतं आणि खाली ते योनी मार्गाला म्हणजे व्हजायनल कॅव्हिटीला अटॅच असतं आणि ते मध्येच थोडासा पार्ट असतो सर्व्हिक्सचा। आणि हे जे सर्व्हिक्स असतं ते 3 to 5 सेंटीमीटर थिक असतं आणि 2 to 3 सेंटीमीटर त्याचं लांबी असते। मग ही जी नॉर्मल पोझिशन आहे सर्व्हिसची ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ती प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असते। नॉर्मली स्त्रियांमध्ये अँटीव्हर्टेड पोझिशन असते युटरसची, गर्भाशयाची, म्हणजेच पोस्टेरियर असतं गर्भाशय, आणि ही जी पोझिशन असते ती अगदी बेस्ट असते। काही स्त्रियांना तुम्ही पाहू शकता की गर्भधारणा न होण्याच्या कारणामध्ये त्यांची गर्भाशयाची जी पोझिशन आहे ती सुद्धा कधीकधी गर्भधारणा न होण्याच्या कारणांमध्ये अडथळा निर्माण करते। आता ही जी सर्व्हिक्सची पोझिशन असते ती मासिक पाळी येण्याच्या आधी वेगळी असते, मासिक पाळी येऊन गेल्यानंतर आणि ओव्ह्युलेशनच्या वेळेस वेगळी असते आणि मासिक पाळी येण्याच्या आधी ती वेगळी असते। मग तुम्ही ही 2 फिंगर टेस्ट सर्व्हिक्स ओपनिंगसाठी कशी करू शकता, त्यासाठी तुम्हाला हायजीन खूप मेंटेन करणं गरजेचं आहे। ॲक्च्युली ही जी टेस्ट आहे तुम्ही अर्ली मॉर्निंग आंघोळीच्या नंतर करा, कारण त्यावेळेस तुम्ही पूर्ण क्लीन झालेले असतात, आणि डेटॉलचा वापर करा। हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुमची अशी व्हजायनली टेस्ट करतात, PV करतात, त्यावेळेस ते खूप प्रिकॉशन घेतात, इन्फेक्शन होऊ नये म्हणून खूप स्वच्छतेची काळजी तिथे घेतली जाते। तुम्ही कोणत्याही लिक्विड हँडवॉशने हँडवॉश करायचा आहे, त्यानंतर डेटॉलच्या पाण्यामध्ये तुमचे हात ज्या 2 फिंगरनी तुम्ही टेस्ट करणार आहात ह्या 2 फिंगरनी तुम्हाला टेस्ट करायचे आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही आता टेस्ट करणार आहात ही टेस्ट तुम्ही मासिक पाळी संपल्यानंतर 1 दिवस जाऊ द्यायचा, त्यानंतर पाळीच्या 6व्या किंवा 7व्या दिवसापासून तुम्ही टेस्ट करायला सुरुवात करायची। कारण ही जर तुम्ही सर्व्हिक्सची जी पोझिशन असते नॉर्मली डॉक्टरांना ती व्यवस्थित लक्षात येते, पण तुम्हाला सर्व्हिक्सच्या पोझिशनबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यासाठी तुम्ही ही टेस्ट मासिक पाळीच्या 6व्या-7व्या दिवसापासून स्टार्ट करायची। पुढची मासिक पाळी यायच्या काही दिवस आधीपर्यंत करायची आहे। पण यामध्ये मिड सायकललाच तुम्हाला व्यवस्थित तुमचे ओव्ह्युलेशनचे लक्षणं लक्षात आलेत तर त्यावेळेस तुम्ही 1 ते 2 दिवसानंतर ही टेस्ट करणं बंद करायचं आहे। आता मासिक पाळीनंतर जेव्हा तुम्ही ही टेस्ट करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी तुम्ही एक पोझिशन हायजीन मेंटेन ठेवायची आणि एकच टाईम ठेवायचा। अर्ली मॉर्निंगला जर तुम्ही रोज टेस्ट करणार आहात तर तुम्ही अर्ली मॉर्निंगलाच रोज ती टेस्ट करायची आहे आणि एकाच पोझिशनमध्ये करायची आहे।
ही जी पोझिशन मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवत आहे, एक पाय तुम्ही वरती ठेवायचा आहे, तुम्ही चेअरवर ठेवू शकता, बकेटवर ठेवू शकता आणि एक पाय जो आहे तुम्ही खाली ठेवायचा आहे. त्यानंतर 2 फिंगरने तुम्ही टेस्ट करणार आहात, त्या तुम्ही डेटॉलच्या वॉटरमध्ये बुडून घ्यायच्या आणि त्यानंतर योनी मार्गातून इन्सर्ट करायच्या. आता ही जी इमेज साईडला मी दाखवली ती अगदी लक्षपूर्वक पहा. आता जेव्हा तुम्ही मासिक पाळी संपल्यानंतर टेस्ट करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या ज्या ह्या 2 फिंगर आहेत तुम्ही इन्सर्ट केल्यानंतर प्रत्येक स्त्रीची तशी योनी मार्गाची जी पोझिशन असते ती चेंज असते, पण साधारणतः याच्यापेक्षा जास्त फिंगर तुमच्या इन्सर्ट होणार नाहीत, त्या कमीच इन्सर्ट होतील. या फिंगर तुम्ही इन्सर्ट केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला जर हार्डनेस जाणवला, ड्रायनेस जाणवला तर तुमचं ओव्ह्युलेशन जवळ आलेलं नाही. आणि आणखी मेन म्हणजे त्या इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला ड्रायनेस लागतो आणि टिप ऑफ नोज म्हणजे तुमच्या नाकाचा शेंडा जितका हार्ड असतो तसं तुम्हाला हार्डनेस तिथे लागतो आणि ड्रायनेस हे झालं एक महत्त्वाचं सिम्पटम्स. आणि त्यानंतर म्हणजे कारण ही जी सर्व्हिसची पोझिशन असते जेव्हा तुम्ही इनफर्टाईल असता तेव्हा ती लो असते. इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकतात. जेव्हा तुम्ही फर्टाईल असता, ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये असता तेव्हा तुमचं सर्व्हिस ओपन होतं, त्यामुळे तुमचं फिंगर जे आहेत त्या जास्त इन्सर्ट होतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं की ती जी पोझिशन आहे ती वरती केलेली आहे, हाय आहे, पण तुमचं ते सर्व्हिक्स ओपन झालेलं असतं. मग जेव्हा तुम्ही जसे ओव्ह्युलेशनच्या जवळ येतात तेव्हा तुम्ही फिंगर इन्सर्ट करता त्यावेळेस तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की तुमच्या फिंगर ज्या आहेत त्या पहिल्यापेक्षा थोड्याशा जास्त आतमध्ये तुम्हाला जात आहे आणि एकदम सॉफ्टनेस तिथे तुम्हाला असं स्पॉन्जी असल्यासारखं तिथे तुम्हाला फील होईल. वॉटरी डिस्चार्ज तुम्हाला दिसेल, स्टिक्की डिस्चार्ज दिसेल आणि तो डिस्चार्ज तुमच्या हाताला जर आला तर तुम्ही त्या फिंगर बाहेर काढल्यानंतर फिंगर थोडीशी अशी स्ट्रेच करून पाहायची असेल आणि असं जर केल्यानंतर तुम्हाला जर तिथे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत असेल तर तुमचा तो ओव्ह्युलेशनचा स्राव असतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ते फिंगर आतमध्ये जातात, खूप जास्त स्राव दिसतो आणि असं केल्यानंतर तुम्हाला थ्रेड दिसतं, त्या दिवशी तुमचं गर्भपिशवीचं तोंड हे उघडं असतं. कारण त्या फिंगर आतमध्ये जास्त जातात आणि सर्व्हिक्स ओपन असतं म्हणजे ते उघडलेलं असतं गर्भपिशवीचं तोंड, त्यामुळे तुम्हाला ते इथं स्पॉन्जिनेस, लिप कसे सॉफ्ट असतात तशा प्रकारचा स्पॉन्जिनेस तुम्हाला तिथे जाणवतो. मग लक्षात आलं तुमचं, जेव्हा तुम्ही इनफर्टाईल असता तेव्हाची पोझिशन असते ती लो असते, ड्रायनेस असतो, कोणत्याही प्रकारचा डिस्चार्ज तिथे नसतो, तुम्हाला अगदी तिथे ड्राय फील होतं. आणि जेव्हा तुम्ही फर्टाईल असता तेव्हा तुमची सर्व्हिसची पोझिशन हाय असते, तुम्हाला तिथे वॉटरी डिस्चार्ज लागतो, स्टिकी डिस्चार्ज लागतो आणि मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ऑब्झर्व करून पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही फिंगर टेस्ट करून तुमच्या सर्व्हिसची पोझिशन चेक करू शकता. जर तुम्ही फर्स्ट मंथमध्ये जर लक्षात आलं नाही तर सेकंड मंथमध्ये, थर्ड मंथमध्ये तुम्हाला हे नक्की तुम्हाला ऑब्झर्व करता येईल आणि तुमचं ओव्ह्युलेशन कधी होतं आहे हे देखील तुम्हाला जाणून घेता येईल. यासाठी कोणतीही महागडी टेस्ट करावी लागणार नाही, कारण तुम्ही नॅचरली जेव्हा ट्रीटमेंट घेत नाही आहे किंवा कोणतेही तुम्ही महागडे ओव्ह्युलेशन किट वगैरे काही वापरू शकत नाही, फॉलिक्युलर स्टडी करू शकत नाही आणि घरच्या घरी जर तुम्हाला अशा पद्धतीने जर चेक करायचं असेल गर्भपिशवीचं तोंड उघडं आहे की नाही तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. फक्त तुम्हाला इथे हायजीनची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. मी सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा व्हिडिओ अशा माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.